नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कल्याणी नगर अपघात प्रकरणात त्या बाळाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटी शर्थीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी येत्या 2 दिवसात संपणार आहे। महिला व बाल विकास आयुक्तांच्या अभिप्रायानुसार याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पुढील आठवड्यात सादर केला जाणार आहे। चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर बंदीपासून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सदस्याला हा निबंध चांगलाच भोवणार असं दिसतंय। भाजपचा 400 पारचा नारा निवडणुकीत अंगाशी आला असं म्हणत भुजबळांनी मित्र पक्षावर संधान साधलं। विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 90 जागा हव्यात, लोकसभेसारखी खटपट त्यावेळी नको असं म्हणत त्यांनी भाजपला शिंगावर घेतलं। होर्डिंग प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा बचाव केला। आव्हाडांच्या प्रकरणात विशेष म्हणजे अजित पवार गट देखील आंदोलन करत असताना त्याच गटात असलेल्या भुजबळांनी मात्र आव्हाडांची पाठराखण केली। भुजबळांच्या अशा भूमिकेमुळे त्यांची नेमकी योजना काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलीस बाल निरीक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहे। चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केलाय। चौकशीची परवानगी मिळताच पोलीस बाल निरीक्षण गृहात जाऊन चौकशी केली जाईल। यावेळी या मुलाचे पालक किंवा वकील उपस्थित राहणं आवश्यक आहे। त्यामुळे चौकशीवेळी कोण उपस्थित राहणार याचीही चर्चा आहे। या मुलाची बाल निरीक्षण गृहातील कोठडी संपत असल्याने त्यापूर्वीच ही चौकशी करण्यात येणार आहे। नाशिक विभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत। त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। किशोर दराडे नेमकी काय भूमिका घेणार, ठाकरेंकडून की शिंदेंकडून ते निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले होते। ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते। या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्या दिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे। आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याच्या आंदोलनामागे अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडल्यानंतर वाद निर्माण झालाय। हा मुद्दा भाजपने राज्य पातळीवर नेल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे। असे असतानाच आता अजित पवार गटामध्ये सुद्धा वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत। अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केल्याने भडकले आहेत। त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे। देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उद्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल समोर येणार आहे। या निकालावरून आता राजकीय नेते दावे करत आहेत। दरम्यान निकालाआधी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया आघाडीच्या मोठ्या विजयाचा दावा केलाय। पटोले यांनी देशातील आणि राज्यातील विजयाचा आकडा सांगितलाय। राज्यात 40 जागांच्या वर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे। इंडिया आघाडी देशात 300 जागांच्या वर जागा जिंकेल असं चित्र आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। न्यायालयात न्यायाचे प्रतीक म्हणून आजवर आपण डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार असलेली न्यायदेवीची मूर्ती पाहिली आहे। मात्र आता त्या रोमन न्यायदेवी ऐवजी भारतीय न्यायदेवतेची प्रतिमा न्यायालयात असायला हवी अशी एक मोहीम सुरू झाली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे। ब्रिटिश काळातील प्रतीक चिन्हांचं भारतीयकरणही केलं जात आहे। त्यामुळे आता भारतीय न्यायदेवतेच्या मूर्तीची मागणी पुढे आली आहे। सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत, कारण केंद्र सरकारनं कर्नाटकमधील बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवले आहे। मात्र महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे थे ठेवले आहे।
त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज लासलगावमधील खाजगी बाजार समितीतील सुरू असलेले लिलाव बंद पाडले आहेत. केंद्र सरकारच्या महाराष्ट्र विरोधी धोरणांचा शेतकऱ्यांनी निषेध केलाय. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढली आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचं जतचे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी म्हटलंय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.